नमस्कार, मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग। आजची आपली रेसिपी आहे लिट्टी आणि चोखा। बिहारी रेसिपी आहे। गंमत म्हणजे या रेसिपीमध्ये कुठेही फोडणी नाही, अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आपली आहे। जशी आपले शेतकरी लोक चटणी भाकरी खातात किंवा शेतामध्ये वांग भाजून नुसतं कुचकरून त्यात तिखट मीठ चटणी टाकून खातात, तसा हा लिट्टी चोखा आहे। आपण साहित्य पाहूया। लिट्टी चोखा करण्यासाठी तर आपल्याला आधी गव्हाची कणिक पाहिजे। तर ही गव्हाची कणिक मी त्यात चणा आणि जवस टाकून दळून घेतलेली आहे आणि खूप बारीक नाही दळली, ठीक आहे, जाडसर आहे। अशीच कणिक आपल्याला पाहिजे। हीच कणिक मी रोज पोळ्यांना वापरते। तर आता या कणकीमध्ये आपण थोडंसं तेल टाकतोय, 1 चमचा। यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलंय आणि मग यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओवा आणि यामध्ये पडते ती थोडीशी कलोंजी। आता सगळ्यात महत्त्वाचा आयटम याच्यामध्ये असा आहे, मी ही बेकिंग पावडर घेतला आहे। तर बेकिंग पावडर यामध्ये टाकली जाते। ही अर्धा चमचा बेकिंग पावडर मी यामध्ये टाकली आहे। आता यामध्ये तुपाचा वापर जास्त होतो, त्यामुळे याच्यामध्ये ही अगदी खुसखुशीत होण्यासाठी मी असं हे भरून चमचाभर तूप यामध्ये टाकते। तर हे तूप मी यामध्ये घातलंय, साधारणपणे भरभरून मी 1.5 चमचे तूप मी यात घातलंय। आता हे सगळं मी एकत्र करून घेते आहे आणि आपल्याला ही कणिक छानपैकी घट्ट भिजवायची आहे। ही कणिक आपल्याला पातळ भिजवून चालणार नाही। तर कणिक बघा आता छान अशी घट्ट भिजत आहे। आता ही कणिक घट्ट भिजवून मी तुम्हाला दाखवते। आपली आता ही कणिक बघा अशी घट्ट, अगदी घट्ट अशी भिजून तयार झालेली आहे ही कणिक। आणि हिला आता आपण झाकून वेगळं ठेवून देऊया। सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे चोखामध्ये, लिट्टीमध्ये जे भरायचं असतं ते असतं सातूचं पीठ। तर हे माझ्याकडे सातूचं पीठ आहे। त्या लोकांचं जे सातूचं पीठ असतं ते फुटाण्याचं डाळवं जे असतं त्याला ते दळतात आणि थोडासा गहू त्यामध्ये भाजून टाकतात। आता सातू यूपी बिहारकडे खाल्ला जातो। मगध साम्राज्य जेव्हा होतं अशोकाचं, त्यावेळेस सैनिकांच्या खाण्यामध्ये हा सत्तू देत असत, कारण हा अतिशय प्रोटीन फुल असतो। तिकडे या सत्तूपासून बऱ्याचशा मिठाया वगैरे केल्या जातात। तर आता आपल्याला 4च लिट्ट्या करायच्या आहेत, त्यामुळे 4 लिट्टीच्या अंदाजाने मी हे सातूचं पीठ थोडंसं इथे घेतलं आहे। या सातूच्या पिठामध्ये प्रथम पडतं थोडंसं मीठ, त्यानंतर यामध्ये जाते कोथिंबीर बारीक चिरलेली, त्यानंतर मी हा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। तर हा कांदा थोडासा यामध्ये घातला जातो। हा बारीक चिरलेला कांदा या लिट्टीमध्ये घातला जातो। आता याच्यात बारीक चिरलेली मिरची आणि लसूण असं घातलं जातं। तर आता काय आहे ते वेगळं वेगळं चिरून घालण्यापेक्षा माझ्याकडे हा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार असतो। या ठेच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरं आणि मीठ एवढ्याच गोष्टी आहेत। तर आता हे मी यामध्ये हा ठेचा मी घालते 1 चमचा, कारण माझं हे प्रमाण कमी आहे, म्हणजे थोडंसं अगदी, की हा आपल्याला आतलं जे सारण आहे ते चांगलं लागलं पाहिजे। आता याच्यामध्ये लिंबाचा रस घातला जातो। तर मी हे माझं लिंबाच्या रसाचं जेवढं झाकण आहे तेवढाच मी लिंबाचा रस फक्त यात घालत आहे। आता आपल्याला हे सारण चांगलं हाताने मिसळून घ्यायचं आहे। आपण हाताने मिसळून घेऊया। कांद्याला पाणी सुटतं, त्यानंतर आपली चटणी ओलसर आहे आणि याचा असा छान गोळा झाला पाहिजे।
जर इतकंही करून नाहीच त्याचा गोळा झाला तर त्याला थोडासा पाण्याचा शिपका ते देतात. तर हे बघा, हे आता मी याच्यामध्ये, हा काही गोळा होत नाही आहे माझा, त्यामुळे त्याच्यामध्ये ते लोक सरसूचं तेल घालतात. तर मग मी आता आपल्याकडे जे तेल आहे तेच मी यात घातलं आहे. सरसू बिरसू काही आपण खात नाही, महाराष्ट्रीयन लोक शक्यतो सरसू नाही खात. तर असा हा मी बघा हे तेल घालून याचा आतल्या सारणाचा गोळा मी करून घेतला आहे. कारण आपण 2 किंवा 3 जास्तीत जास्त 4 लिट्ट्या बनवणार आहोत, त्यामुळे मी त्याच्यात जेवढं मावेल सारण तेवढंच त्यात भरणार आहे. आणि आता मला असं वाटतंय की थोडंसं मी यात 1 थेंबभर पाणी घालते, म्हणजे सगळे त्याचे गोळे चांगले होते. हे अगदी 1 थेंब पाणी तुमच्यासमोर घेऊन मी हे टाकत आहे. आता हे काय झालं, माझं हे मसाला जो आहे आतला तो छान झालेला आहे. मुळात सातूचं पीठ जे असतं ते छान भट्टीत भाजून दळलेलं असतं, त्यामुळे याच्यात कच्चं काहीच नाही. आपण कांदा टाकला आहे, कोथिंबीर टाकली आहे, मिरची टाकली, ती आपण कच्चं खातो. म्हणजे आपल्याकडे इथे असं काहीच नाही आहे की जे आपल्याला चालत नाही. आता मी हे थोडंसं 1, 2 आणि 3, बहुतेक या 3च होतील, तर मी 3च करते. आता आपण जी कणिक भिजवून घेतलेली आहे ती पाहू. आपल्याला लिट्टी कुकरमध्ये करायची आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की यात काही फोडणी नसते. आता हे जे आहे ही कणिक ही अशीच राहिली पाहिजे, चिकट नको, अशी भरभरीतच हवी. आता बघा, हे असं थोडंसं याची वाटी करून घ्यायची. आता हे मी यामध्ये मसाला हा भरलाय. ओव्हनमध्ये आता या ॲक्च्युली हा जो प्रकार आहे लिट्टी, हा शेणाच्या गोऱ्या ज्या असतात त्या गोरींना पेटवून त्याच्यामध्ये ही लिट्टी भाजली जाते. आता तर आपल्याला तर काहीही त्यापैकी काहीही शक्य नाही आहे. आणि ही लिट्टी अगदी अशी गोल करून घ्यायची, चेंडूसारखी. आपली लिट्टी छान तयार झाली. या लिट्ट्या आता तयार झाल्या की कुकरमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि मग त्यामध्ये तेलावर आपल्याला ती लिट्टी छान भाजून घ्यायची. नुसतीच भाजायची, आपल्याला यात कुठेच फोडणी द्यायची नाही आहे. मग मी तुम्हाला चोखा पण सांगणार आहे. चोखा आपला तयार होस्तोवर लिट्ट्या बऱ्यापैकी भाजून होतील, कारण लिट्टी भाजायला वेळ लागतो. डायरेक्ट आपण कुकरमध्ये भाजणार आहोत, त्यामुळे आता हे पण सारण मी भरून घेतले. ही लिट्टी आता तयार झालेली आहे. आता मी कुकर खाली गॅस लावते. कुकरची झाकणाची शिटी आणि रिंग हे दोन्ही पण मी काढून घेतलेलं आहे. आणि म्हणूनच मी लिट्टीचा प्रकार आधी केला, नाहीतर आपल्याला खूप वेळ लागला असता रेसिपी आटपायला. म्हणून हा जो प्रकार आहे, कारण चोखा फार लवकर होतो, चोखाला फोडणी द्यायची नाही आणि शिजवायची नाही. तर चोख्यासाठी मी काय केलं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे आता असं सगळं थोडंसं व्यवस्थित करून घेते. हे चोपडं करायचं आहे आपल्याला आणि याचा बॉल करायचा आहे, त्यामुळे ही चपटी नको. ही सगळीकडनं मग छान भाजल्या जाते बॉल केला की. तर ही झाली. आता मी सगळ्यात प्रथम हा कुकर तुम्हाला दाखवते आहे. कुकर खाली मी गॅस लावते. पहिले हा कुकर चांगला आपण गरम करून घेतो आहे आणि तोपर्यंत ही राहिलेली तिसरी लिट्टी
मी करून घेते. थोडासा कुकर गरम झाला की मग आपल्याला गॅस सिम करायचा आहे आणि त्यामध्ये तेल तळाला टाकून, कारण आपल्याला काही या तळायचं नाही आहे, काहीच नाही, फक्त ही कुकरच्या तळाला चिटकायला नको, त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे. तर आता हे बघा, कुकर गरम झाला म्हणजे हे कुकर ओव्हनसारखं काम करतो. ओव्हनमध्येही तुम्ही लिट्ट्या करू शकता, छानच होतील त्या ओव्हनमध्ये. काही माझ्याकडेही ओव्हन आहे, पण मला तुम्हाला ही रेसिपी पूर्ण दाखवायची आहे, त्यामुळे ओव्हनमध्ये एकदा ठेवलं की सगळं बंद होतं आणि भाजून शेकूनच निघतं. आणि सगळ्यांकडेच ओव्हन आहे किंवा लोक वापरू शकतात किंवा वापरतात असं काही नाही, आणि आपल्याकडे गौऱ्याही नाही. तर मग आता छान वाफ येते कुकरची. मी आता गॅस सिम करते आणि आता याच्यात मी टाकते तेल. मी छान 2 चमचे तेल टाकणार आहे. का? कारण मला ही लिट्टी चिटकायला नको आहे. तर आता बघा, हा आपण गॅस सिमच करायचा आहे. आणि ही 1, ही 2, आणि या दूर ठेवायच्या, जवळ ठेवायच्या नाही. जर त्या जवळ राहिल्या तर त्या फुगतात आणि मग त्या चिकटतात, मग ते काढणं कठीण होतं. गॅस कुकरची झाकणाची रिंगही काढली आणि शिट्टी काढली आहे. आता मी सिम गॅसवर हे फक्त असं झाकण ठेवलं, हे बंद पण केलेलं नाही. आता आपण करून घेणार आहोत चोखा. थोडासा आज मी आता वांग्याचा चोखा करत नाही. वांग्याचा चोखा करण्यासाठी वांग मोठं, त्याला काप देतात, त्यात लसूण टाकतात आणि ते वांग डायरेक्ट गॅसवर जाळी ठेवून भाजून घेतात. आता जाळी ठेवून मी हे टोमॅटो याच्यावर भाजून घेतले. टोमॅटोचे साल आता हे पटकन निघतं, तर हे टोमॅटोचं साल काढून घेते मी. आणि 1 बटाटा भाजतात, तर मी 2 बटाटे भाजून ते हे करून घेतले, म्हणजे सोलून घेतलंय ते. तर हा 1 टोमॅटो, याचे पटपट साल काढून चोख्यामध्ये दुसरं काहीही जात नाही, फक्त हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण. आणि हे दुसरा टोमॅटो, हा तिसरा. हे थोडी राहिलेली सालं मी उचलून घेते. आता याला आपल्याला क्रश करायचं आहे. तर आता सगळ्यात काय होतं की ते उडतं अंगावर, म्हणून हा बघा टोमॅटोचा रस फटाफट अंगावर उडतो, म्हणून टोमॅटोचे आपण तुकडे, काप यातच करून घेणार आहोत, असे बारीक बारीक. भाजलेल्या टोमॅटोचा खूप सुंदर वास येतो आणि टोमॅटो चांगले भाजले गेले. हे असंच असतं. याला एकतर ते हाताने कुचकरतात किंवा मग मॅशरने. मी हाताने कुचकरायचाच प्रयत्न करणार आहे. मॅशरपेक्षा मला ते सोपं जाईल. नाहीच कुचकरल्या गेलं तर मग आपण मॅशरमधनं कुचकरू, पण हा असाच खाल्ला जातो. आता हा थोडा टोमॅटो, वांग पण मॅशरने, हातानेच कुचकरायचे खरं तर, ते काही हे करत नाही. आणि जशी ही लिट्टी जशी तयार होते, त्या लिट्टीला पलटवावं लागतं. नेमका तोच या रेसिपीमधला खूप महत्त्वाचा भाग आहे. तो मला तुम्हाला दाखवायचा होता, म्हणून मी कुकरमध्ये त्या लिट्ट्या घेतलेल्या. आता काय होतं, वांग आणि टोमॅटोला खूप पाणी सुटतं आणि म्हणून त्याच्यामध्ये 1 बटाटा भाजून त्याचं साल काढून मी करून घेतलं, कारण बटाट्याचं साल निघायला मला फार वेळ लागला. तर रेसिपी वाढली असती म्हणून मी हा प्रकार केला इथे. आणि आता आपण फक्त
टोमॅटोचा चोखा आपण करून घेतो आहे. तर आजच्या आपल्या रेसिपीचा भाग आहे लिट्टी आणि टोमॅटोचा चोखा. मी थोडंसं वरण सकाळी शिजवलं होतं, ते वरण पण आहे. वरणाला वरून नुसती फोडणी देतात. आता हा माझा टोमॅटो कुचकरून झालेला आहे. या टोमॅटोमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर असंच टाकतात. त्यामुळे मी इथे फक्त हा परत हिरव्या मिरचीचा ठेचा यात टाकते आहे. आणि आता मी बटाटा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो बटाटा आहे हा उकडून कुचकरून घेतला होता. हा बटाटा मी यामध्ये मिक्स करत आहे. हा बटाटा मिक्स करून घेतला. आता आपल्याला कोथिंबीर टाकायची राहिली याच्यामध्ये, कारण हिरवी मिरची बारीक चिरून घालतात, कांदा बारीक चिरून घालतात. तर आधी आपण आता या चोखा आपला चालूच आहे, पण आपण याच्याकडे बघूया. हे बघा, आपल्या या लिट्टी हा प्रकार चांगला फुगला आहे. मला वाटतं ते जास्त झालं आहे थोडं, काही हरकत नाही. आपण कारण याच्या बाकीच्या खालच्या बाजू ज्या आहेत या साईडच्या, या पण आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. मी जरा इथे झाकण ठेवते. आणि आता आपण परत वळूया चोख्याकडे. यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घातला, हाताने कुचकरून घेतलं, थोडासा बटाटा टाकला आहे. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा. आपली कांदा टोमॅटोची कोशिंबीर असते ते सगळं मला आठवत आहे. त्यामध्ये जाईल थोडं मीठ आणि मी थोडंसं बॅडगी मिरची पावडर टाकते लालसर दिसण्यासाठी. अगदी थोडी पावडर मी इथे टाकली आहे. आता हा जो चोखा असतो याला हातानेच एकत्र करून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकता टोमॅटोचं पाणी या बटाट्याने छान सोकून घेतलेलं आहे. आणि हा थोडासा असा सरबरीतच असतो, खूप घट्ट काही करत नाही. फक्त बटाटा हे यातलं पाणी शोषून घेतो, तोपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. थोडं अजून मी थोडासा बटाटा यामध्ये वाढवते, थोडासा अगदी, कारण मग लिट्टी पण कोरडी असते, ती खूप कोरडी होते. माझी जरा जास्त झाली आहे यावेळेस, काही हरकत नाही आहे. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं फोडणी देत नाही, याच्यावर ते वरून सरसूचं तेल टाकतात. आता आपल्याकडे सरसूचं तेल नाही आहे, त्यामुळे मी हे जे साधं माझं तेल आहे रोजचं खाण्यातलं, ते तेल मी यामध्ये टाकत आहे. आणि हे तेल छानपैकी 2 ते 3 चमचे टाकायचं असतं. तर हा आपला चोखा, मस्त चोखा तयार झाला. हे एवढंच असतं. आता मी ह्या चोखा बाजूला ठेवते. आणि हे जे वरण मी तुम्हाला सांगितलं होतं सकाळी, मी हे थोडं शिजवलं होतं. या वरणावर मी तूप आणि लाल मिरचीची चटणी जी आहे त्याची फोडणी करणार आहे आणि ती मी तुम्हाला दाखवते. तर मी यामध्ये थोडंसं तूप टाकते. वरणात मी मीठ टाकूनच शिजवलं होतं. तर तूप, जिरं अशी ही फोडणी राहणार आहे. दुसऱ्या गॅसवर मी ही फोडणी घेते. तोपर्यंत आपल्याला यात हे बघा, आपली आपल्या ज्या लिट्टी जी आहे
त्या लिट्टीला आता मी उभं ठेवते आहे. अशा उभ्या ठेवून साईडला पण भाजून घेणार आहोत आपण. त्याला छान क्रॅक जाते. पलटवून घ्यायची तिला फक्त एकदा दोनदा. आता इकडे मी फोडणी करत आहे. हा लाल मिरचीचा ठेचा आहे माझ्याकडे. हा ठेचा मी वरणावर टाकत आहे, कारण या ठेच्यावरच मी फोडणी घालणार आहे तुपाची. त्यामुळे हा ठेचा मी या तुपावर टाकला. आणि आता ते तूप गरम झालेलं आहे. तुपात मी हे जिरं टाकत आहे एवढं. आणि मी थोडासा हिंग त्यात घालत आहे फोडणीमध्ये. आता ही फोडणी आपण आपल्या या वरणावर घालून घेऊ. ही बघा, ही फोडणी तयार आहे. वरणावर मी चटणी घातली आहे, त्या चटणीवर मी ही फोडणी ओतून घेते. आणि आता हे आपण एकसारखं करून घेऊया. हे वरण मी केलेलं आहे. काही ठिकाणी डाळ बनवून लिट्टी चोख्याबरोबर डाळ सर्व करतात, पण ओरिजिनल त्यांचा फक्त लिट्टी आणि चोखा आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की आपल्याला कुठेच फोडणी द्यायची नाही आहे. पण हे मी माझ्यासाठी तयार केलेलं आहे. तर आज मी दाखवताना फक्त लिट्टी चोखा दाखवणार आहे, डाळ दाखवणार नाही आहे, पण ही मी तुम्हाला दाखवली. आता मी ही डाळ बाजूला ठेवून देते. आपण एकदा आपल्या गॅस कमी आहे तरी हा कुकर भयंकर तापल्यामुळे याला अशी क्रॅक गेलेली आहे. आणि क्रॅक गेली म्हणजे ती छान झाली. इकडून आपली छान झाली आहे. त्याला पण सुंदर क्रॅक गेलेली आहे. आता आपला लिट्टी चोखा तयार झालेला आहे. आपण आता सर्व करूया. आता ही खूप गरम आहे, त्यामुळे मला झटकता येत नाही आहे. झटकून याच्यावरचं हे सगळं काढून टाकता येईल चाकूने. तर आपण थोडंसं थांबूया आणि मग थंड झालं की मी हे काढते. तर आता बघा, लिट्टी चोखा आणि दाल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कॉमेंट करा. मी या लिट्टीवरती तूप टाकलेलं आहे, व्यवस्थित तूप टाकलं आहे. आणि पुन्हा एकदा तुमच्यासमोर हे टाकत आहे तूप. आणि बघा, ही लिट्टी ही अशी दिसते आतून. छान आपली शिजली आहे आतून.
धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. धन्यवाद.